रामकृष्ण हरी. आज आपण पुत्रदा एकादशीचं महत्त्व पाहू. त्याची काय कथा आहे ती पाहू. पुत्रदा एकादशी जी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी येते त्याला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. पती पत्नी जोडप्याला सुंदर पुत्र देण्यात समर्थ आहे. या एकादशीचं व्रत केल्याने ही एकादशी तुम्हाला पुत्रफल देण्यासाठी समर्थ आहे. पुत्रलाभ, त्याचे रक्षण, त्याची वृद्धी यासाठी प्रत्येक स्त्री पुरुषांनी हे व्रत केले पाहिजे. भगवान श्रीकृष्णाकडून हा वृत्तांत ऐकल्यानंतर धर्मराजाने विचारले, हे गोविंद, आता या पौष मासातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्याचा विधी कोणता आणि कोणत्या देवतेची पूजा केली जाते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, या एकादशीला पुत्रदा एकादशी असे नाव आहे. या तिथीला नारायण भगवंताची पूजा केली जाते. याबद्दल एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. भद्रावती नगरीमध्ये शुकतुमान नावाचा एक राजा राज्य करीत होता. राजा संपत्ती, ऐश्वर्य, सेनादल आणि शासन व्यवस्था याबाबतीत इतर राजापेक्षा श्रेष्ठ होता. या राज्यात वेदाध्ययन, श्री विष्णू भक्ती, दान धर्म, यज्ञयाग, अन्य धार्मिक विधी योग्य प्रकारे पार पाडल्या जातात. प्रत्येक प्रजेच्या समस्या सोडवण्यास राजा तत्पर असे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी राजा घेत असे. त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती. राजाची पत्नी शैब्या पतिव्रता होती. ती धर्मकार्य पार पाडण्यामध्ये अग्रेसर असे. राजा राणी परस्परांना अनुकूल होते. दोघेही देखणे होते. प्रजाचे लाडके होते. सर्व बाजूंनी राजा राणी भाग्यवान होते. परंतु एका गोष्टीचं न्यून होतं, ते म्हणजे राजाला पुत्र संतान नव्हते. राजा राणी त्यामुळे सतत चिंता करी. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी अनेक नवस, व्रतवैकल्य, वैद्य, तत्वज्ञानी, पुरोहित केले. एकदा सुकेतू राजा राणी उदास होऊन घोड्यावर बसून वनात निघून गेले. राजवाड्यातून वनात गेले तरी त्यांच्या मनाची अवस्था कमी झाली नाही. राजा मनात विचार करीत चालला की आपण किती यज्ञ केले, ब्राह्मणांना स्वादिष्ट भोजन दिले, दानदक्षिणा भरपूर दिली, तरीही आपल्या वाटेला हे दुःख क्या यावे? तहानेने वाकुळ राजा पाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरू लागला. थोड्या दूर अंतरावर राजाला एक सरोवर दिसले. सरोवरात असंख्य कमळे फुलली होती. सारस, हंस, पक्षी पाण्यात विरह करीत होते. सरोवराच्या चारही बाजूला तपस्वी मुनींचे आश्रम होते. राजाला ते सर्व दृश्य पाहून आनंद झाला. तो घोड्यावरून उतरला आणि मुनींच्या जवळ येऊन त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. मुनी प्रसन्न झाले. म्हणाले, राजा, आपण या इकडे कोठे आलात? राजाने मुनींना त्यांचा परिचय विचारला आणि आपली व्यथा सांगितली. मुनी म्हणाले, राजा, पुत्राची इच्छा करणाऱ्याला पुत्र देणारी पुत्रदा एकादशीचे व्रत तिथी आहे. आम्ही विश्वदेव आहोत. या सरोवराच्या पाण्याने स्नान करण्यासाठी येथे आलो आहोत. आज पुत्रदा एकादशी आहे. आज एकादशी व्रत करणाऱ्याला त्याचे फळ मिळते. हे ऐकून राजाला आनंद झाला. त्याने मुनींना विनंती केली की पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे हे विधीपूर्वक सांगावे. माझ्या जीवनातील दुःख दूर होईल, जन्म कृतार्थ होईल आणि या सरोवरावर कृपा होईल, सेवकावर कृपा होईल. प्रधानावर राज्यकारभार सोपवून केवळ याच एका इच्छेसाठी आम्ही उभय वनात आलो आहोत. ऋषी समूहातील एक ज्ञानवृद्ध ऋषी पुढे आले व ते म्हणाले, राजा, तुझी व्यथा आम्ही ऐकली. आजचा दिवस चांगला योग आहे. तुझा भाग्योदय जवळ आला आहे, म्हणून तुझी आमची भेट झाली आहे. आज पौष शुक्ल एकादशी आहे. तुम्ही उभयतांनी हे व्रत करा
आम्ही वेदमंत्रांनी तुमच्यावर अभिषेक करतो, आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. असे म्हणून ऋषींनी त्यांच्यावर वेद मंत्र म्हणून पाणी शिंपडले. आशीर्वाद देऊन ऋषी निघून गेले. राजा राणीला दिलासा मिळाला. त्यांनी श्रद्धेपूर्वक विधियुक्त एकादशी व्रत केले. द्वादशीला त्या व्रताचे पारण केले. मुनींना नमस्कार करून ते आपल्या राजधानीला परत आले. याच महिन्यात राणीला गर्भधारणा झाली. 9 महिन्यानंतर त्यांना सुदृढ, सुलक्षणी, गुणवान, रूपवान पुत्र झाला. राजाचे सर्व दुःख नाहीसे झाले. राजपुत्र मोठा झाल्यावर त्याला योग्य असे सर्व शिक्षण दिले. तो सर्व विद्येमध्ये पारंगत झाल्यावर राजाने त्याच्यावर राज्यकारभार सोपवला व स्वतः तपस्येसाठी घोर अरण्यात निघून गेला. राजपुत्र पुढे यशस्वी आणि प्रजापालक चक्रवर्ती सम्राट बनला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी व्रत आयुष्यभर केले पाहिजे. हे व्रत करणाऱ्याला यशस्वी, आज्ञाधारक, गुणसंपन्न पुत्र होतो. या एकादशीचे महात्म्य श्रवण करणारे, वाचन करणारे सुंदर संतान व मोक्ष प्राप्त करतात. इति श्रीकृष्णार्पणमस्तु.